हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला युट्यूब चॅनल. तर याच्या अगोदर आपण मेकॅनिक्सचे भरपूर काही व्हिडिओज टाकलेले आहेत फॉर पर्टिक्युलर टॉपिक्स आणि त्याच्यावर आपण न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह केलेले आहेत. प्लेलिस्ट मध्ये मी ऍड केलेत. ज्यांचा अजून अभ्यास झालेला नाही मेकॅनिक्सचं तर त्यांनी प्लेलिस्ट व्ह्यू करायचा आहे. तुमचे कमीत कमी नाही ना मला तरी 30 to 40 मार्क्स प्रॉब्लेम्स मधून तुम्हाला भेटणार आहेत आणि एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं तर तुम्ही प्लेलिस्ट 100% व्ह्यू करायचा आहे. त्यांचा झिरो स्टडी झालेला आहे रिलेटेड टू मेकॅनिक्स किंवा ज्यांना भीती वाटतो प्रॉब्लेमचा त्या स्टुडंट्सनी कंपल्सरी ते प्लेलिस्ट बघायचं आहे. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ज्यांना तुमच्यासारखे फीलिंग्स येतात त्या स्टुडंटला तुम्ही नक्की शेअर करायचं आहे. तर आजचा टॉपिक मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जे की कन्फ्युजिंग आहे. स्टुडंट्स मला 100दा म्हणत आहेत सर सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे अवघड चाललंय आम्हाला. अवघड कशासाठी जातो मित्रांनो? तुम्हाला फॉर्म्युलेज माहित नाही. फॉर्म्युलेज ॲक्युरेट माहीत असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही, डिफिकल्टी फेस करणार नाही तुम्ही. एवढी गॅरंटी आहे कारण की फॉर्म्युलेजवरच पूर्ण खेळ आहे या चॅप्टरचा. ठीक आहे. पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर सारखं आहे सिंपल. फक्त रेफरन्स ॲक्सिस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कुठून मेजर करत आहेत आपण सेंट्रॉइड किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंट्रॉइडचा मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे. तुम्ही जाऊन व्ह्यू करू शकता. त्याच्यामध्ये फॉर्म्युलेज वगैरे सगळे दिलेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे मी प्रॉब्लेम्स घेतले नाहीत. बट आजच्या लेक्चरमध्ये ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे प्रॉब्लेम्स मी घेणार आहे. त्याच्यामध्ये बेसिक्स तुम्हाला सांगतो आणि तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचे आहेत. ह्या टॉपिकच्या रिलेटेड नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, हा जे टॉपिक आहे ते तुम्हाला 70 पैकी 70 देणारं टॉपिक आहे. हेल्पफुल करा मॅक्सिमम कारण की जवळपास आय थिंक 18 मार्क हा टॉपिक मधून तुम्हाला भेटणार कारण की डेफिनेशन तर फिक्स आहे. सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं डेफिनेशन फिक्स आहे. हे येणार. कधी-कधी फॉर्म्युलेस पण विचारतात तुम्हाला स्टँडर्ड. राइट द फॉर्म्युला फॉर सेंट्रॉइड फॉर दी सर्क्युलर सेक्शन किंवा रेक्टँगल ओके किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉर स्फिअर, हेमिस्फिअर, कोन असं पण तुम्हाला व्हॅल्यूज विचारतात स्टँडर्ड व्हॅल्यूज हे लक्षात ठेवायचे किंवा एक पर्टिक्युलर व्हॅल्यू रेडियस वगैरे देतात तुम्हाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढा म्हणतात किंवा एक पॅरामीटर देतात त्याच्यावरून तुम्हाला सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे 2 मार्काला ते क्वेश्चन नंबर 1 मध्ये फिक्स येणार. त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला एक 4 मार्काचं क्वेश्चन भेटणार आहे. ओके किंवा 5वा आणि 6वा क्वेश्चन समजा आलं तर तुम्हाला किती 3 प्रॉब्लेम्स येईल 6-6 मार्काचे म्हणजे 18 मार्क प्लस हा 2 मार्क म्हणजे मॅक्सिमम हा टॉपिक 20 मार्काचा आहे आणि मिनिमम टॉपिक तुम्हाला मिनिमम टू मिनिमम किती मार्काला बघायला भेटेल हा टॉपिक दॅट इज 16 मार्कचा. तर याच्यामुळं सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इम्पॉर्टंट आहे. अगोदर मी व्यवस्थित त्याचे डेफिनेशन्स वगैरे सांगितलेले आहेत. सेंट्रॉइड म्हणजे काय? इट इज अ पॉइंट ॲट व्हिच होल एरिया ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय पॉइंट ॲट विच होल मास और होल वेट ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ते पॉइंट आहेत कॉन्सन्ट्रेशन पॉइंट आहेत ह्याच्यावरच तुमच्या जे डिझाईन होतात तुमच्या स्ट्रक्चर डिझाईन होतात त्याच्यामुळे हे दोन पॅरामीटर इम्पॉर्टंट आहेत 2D प्लेन्स आणि 3D प्लेन साठी. ओके चलो सुरुवात करू आपण ह्या सेशनला. ठीक आहे तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे काही फॉर्म्युलेज आपण बघून घेऊ. ठीक आहे तर मी 2 इमेजेस टाकल्यात. ब्राईटनेस वाढवा तुमच्या मोबाईलचा आणि झूम मध्ये तुम्ही बघायचा आहात आणि फॉर्म्युलेज लिहून काढायचे तुमच्या नोटबुक मध्ये. ठीक आहे तर फर्स्ट जे आहे मित्रांनो फर्स्ट सेक्शन आहे बॉडी आहे दॅट इज सॉलिड सिलेंडर आहे. सिलेंडरचं तुम्हाला व्हॉल्यूम एक्स एक्स बार आणि वाय बार म्हणजे सीजी डिस्टन्सेस दिलेले आहेत आणि इथं सीजी डिस्टन्स किंवा सीजी पॉईंट मेन्शन करून आहे. ठीक आहे जी न तरी डिनोट करतो किंवा आपण कशाने डिनोट करतो त्याला सीजी सी आणि जी च्या फॉर्म मध्ये डिनोट. ओके तर सगळ्यांना माहित आहे मेन्सुरेशन चॅप्टर होता तुम्हाला 10वी मध्ये त्याचे व्हॉल्यूम्स तुम्ही कॅल्क्युलेट केलेले आहेत. ठीक आहे तर व्हॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला काय एरिया इंटू लेंथ किंवा तुम्हाला शेपचे एरियाज माहित असेल लेंथ मल्टिप्लाय करा. आता ह्या केसमध्ये लेंथ म्हणजे काय हाईट राहणार आहे. आता एरिया कसा आहे सिलेंडर कसा राहतं सर्क्युलर सर्क्युलरचं व्हॅल्यू काय एरिया पाय आर स्क्वेअर आणि त्याच्यानंतर एल म्हणजे काय हाईट आहे हाईट ऑफ सिलेंडर किती आहे एच आहे म्हणजे त्याचं व्हॉल्यूम किती होणार पाय आर स्क्वेअर एच असं तुम्ही लक्षात ठेवू शकता.
ठीक आहे. पर्टिक्युलर सेक्शन त्याचं प्लेनचं एरिया आणि त्याचं हाईटने तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला व्हॉल्यूम भेटणार आहे. तर ह्याचं व्हॉल्यूम किती आहे? सॉलिड सिलेंडरचा पाय आर स्क्वेअर एच व्हॅल्यू आहे. आता याचं एक्झॅक्टली सीजी कोणत्या ऍक्सिस मध्ये? आता सगळ्यात महत्वाचं एक्स बार काढताना आपण रेफरन्स ऍक्सिस कोणता घेतो रे? ओ ए. लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि सॉरी ओ बी घेतो आणि हा झाला तुमचा सॉरी एक्स बार काढताना रेफरन्स ऍक्सिस ओ ए कारण की आपण ओ ए पासून मेजर करतो. काय डिस्टन्स? एक्स बारचं डिस्टन्स. त्याच्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो, वाय ऍक्सिस साठी त्याचा रेफरन्स किंवा वाय बार साठी त्याचा रेफरन्स ऍक्सिस काय राहणार? ओबी. कारण की आपण व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करतो कशाचं? दॅट पर्टिक्युलर सॉलिड बॉडीचं वाय बार काढताना. ओके. आणि एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण घेतो फॉर कॅल्क्युलेटिंग एक्स बार. बट रेफरन्स ऍक्सिस काय राहणार तुमचा? ओए रेफरन्स ऍक्सिस राहणार. ठीक आहे. तर बघा एक्स बार व्हॅल्यू हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. पार्ट करून घ्यायचं आहे. सॉलिड सिलेंडरसाठी त्याचा एक्स बार काय राहील? आर आणि वाय बार काय राहणार? h/2. त्याच्यानंतर आता राईट सर्क्युलर कोन आहे. ठीक आहे. कोनचा एरिया काय? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो एक्स बार त्याचं व्हॅल्यू आहे आर आणि त्याच्यानंतर बेस पासून मेजर करत आहेत. लक्षात ठेवा त्याचा h/4 राहील फ्रॉम बेस आणि ते व्हॅल्यू कशाचं राहणार? वाय बारचं राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सॉलिड बॉडी आहे स्पियर. स्पियरचा एरिया व्हॉल्यूम सगळ्याला माहित असेल पाय बाय सॉरी 4/3 पाय आर क्यूब आणि त्याच्यानंतर त्याचे दोन्ही व्हॅल्यूज म्हणजे एक्स बार आणि वाय बारचा डिस्टन्स सेम राहील दॅट इज आर आणि आर. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता हेमिस्फियर. हेमिस्फियर कसं आहे? स्पियरला कट केल्यानंतर हाफ कट केल्यानंतर ते काय राहणार? म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होतो ते बॉडी? हेमिस्फियर मध्ये कन्वर्ट होतो. मग ह्या व्हॅल्यूचा हाफ केलं तर किती येईल? 2 बाय बघा ना 4/3 पाय आर क्यूबचा हाफ केला तर हे किती येईल? 2/3 पाय आर क्यूब. म्हणजे हे कशाचं व्हॉल्यूम झालं तुमचा? हेमिस्फियरचं व्हॉल्यूम झालेलं आहे. बट इथं सगळ्यात महत्वाचं आहे एक्स व्हॅल्यू म्हणजे एक्स बारचं व्हॅल्यू आर आहे बट वाय बार लक्षात ठेवा कधी कधी तुम्हाला ह्या पद्धतीचे डायग्राम्स पण विचारतात मित्रांनो. ठीक आहे. एक सिलेंडरवर समजा तुमचा स्पियर आहे अशा प्रॉब्लेम्स पण येतात. बट एक्झॅक्टली शेप कसा आहे तुमचा? ठीक आहे. शेप कसा आहे? या कर्व पोर्शन वर रेस्ट हा कर्व पोर्शन कशावर रेस्ट आहे? सिलेंडरवर आहे किंवा एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. बट आता कर्व पोर्शन कसा आहे? कर्व पोर्शन आहे का नाही? डायमीटरवर रेस्ट आहे. तर डायमीटरवर रेस्ट झालेले जे फिगरचा वाय बारची किंमत किती आहे? 3r/8 आहे. लक्षात ठेवा. आणि समजा हा समजा डायग्राम मी उलटी केलं. ठीक आहे. मी आता इथं काढलं ना हा वाला. तर ह्याचं एक्स बार आणि वाय बार डिस्टन्सेस काय होतात? एक्सचेंज होतात मित्रांनो. सॉरी एक्सचेंज होणार नाही. बट इथे जे व्हॅल्यू आहे मित्रांनो आपलं रेफरन्स ऍक्सिस जे आहे इथून आपण मेजर करतो. बट आपल्याला हे व्हॅल्यू माहित आहे दॅट इज 3r/8. बट खालचा डिस्टन्स जे आहे ते रिक्वायरमेंट राहील आणि ते रिक्वायरमेंट कशाचं आहे? वाय बारचं डिस्टन्स आहे. आता वाय बार ह्या केसमध्ये कसं फाइंड आउट करणार मित्रांनो? दॅट इज आर मधून किती मायनस करणार? 3r/8. कधी? जेव्हा कर्व पोर्शन रेस्ट असेल एक पर्टिक्युलर बॉडीवर आणि समजा डायमीटरवर रेस्ट असेल हेमिस्फियर तर डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता 3r/8 वाला. लक्षात आलं? आता क्यूबचं आहे. क्यूब आलं तर हे ए क्यूब साइड क्यूब राहतो आणि त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत एक्स बार वाय बारच्या सेम राहणार आहेत. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट आहे का? तर फॉर्म्युलेस एकदा व्यवस्थित करा. हे 4 फॉर्म्युलास तर तुम्ही एनी हाव पाठ करून ठेवायचे आहेत. याच्यावरच तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारणार आहे. 100% याच्यावरच प्रॉब्लेम रिलेटेड टू सीजी विचारणार आहे. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? चलो आता एक 2-3 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू. त्याच्यामधून तुम्हाला आयडिया येईल. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये अजून एक सांगायचं होतं. ह्याचं जे टेबल आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण काय लिहितो? सीरियल नंबर, त्याच्यानंतर शेप, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉल्यूम, एक्स बार आणि वाय बार. हे टेबल लक्षात ठेवायचे आहेत. हे कॉलम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण की प्रॉब्लेम्स मध्ये हे कॉलम्स आपण यूज करतो आणि फिल करतो पर्टिक्युलर प्रॉब्लेम साठी. लक्षात आलं? तर सिरियल नंबर, शेप, व्हॉल्यूम, त्याच्यानंतर एक्स बार आणि वाय बार हे सफिशियंट आहेत. हे व्यवस्थित कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. चलो आता प्रॉब्लेम्सला मूव्ह करू का?
3 प्रॉब्लेम 2 ते 3 प्रॉब्लेम मला जे इम्पोर्टंट वाटतो, जे कन्फ्युजिंग प्रॉब्लेम्स आहेत ते मला घेतो. बाकीचे सोपे आहेत. डायरेक्ट प्रॉब्लेम्स राहणार तुमच्यासाठी. ओके. चला. आता हा प्रॉब्लेम मित्रांनो 2023 मध्ये विचारलेला आहे. समोर 2023 मधला प्रॉब्लेम रिपीटेड टाइम्स मध्ये विचारलेला आहे क्वेश्चन. तर ह्याच्यासाठी मी हा PYQ चा प्रॉब्लेम या स्लाइड मध्ये इन्क्लूड केला. काय म्हणले? फाइंड CG ऑफ द कॉम्पोजिट फिगर ऑफ अ सॉलिड्स विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस. फक्त वाय ऍक्सिसच म्हणजे काय येतं तुम्हाला वाय म्हणजे वाय बारच काढायचा आहे. फॉर कॉम्पोजिट फिगर फक्त वाय बार, एक्स बार काढायची गरज नाही. तर हा 4 मार्काचा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. आणि हा कोणत्या बिटमध्ये पडला? क्वेश्चन नंबर 4 मध्ये पडलेलं होतं. तर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा या पर्टिक्युलर सॉलिड सिलेंडरवर काय रेस्ट आहे तुमचं? सॉलिड स्पियर रेस्ट आहे. लक्षात आलं? सॉलिड सिलेंडरवर काय रेस्ट आहे? सॉलिड स्पियर रेस्ट आहे. स्पियरचं डायमीटर दिलंय, सिलेंडरचं पण डायमीटर आणि त्याचा हाईट दिलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर हे व्हॅल्यूज यूज करून आपण वाय बारची किंमत कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं हे टेबल काढून ठेवा. सिरियल नंबर, शेप, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉल्यूम, त्याला आपण व्ही न डिनोट करतो. आणि इथं एम एम मध्ये आहे. तर हे व्हॅल्यू कशामध्ये येणार? MM³ मध्ये येणार आहे. आणि वाय बार ते कशामध्ये राहील? MM मध्ये राहणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, इथं जे ऍक्सिस आहे मित्रांनो, ऍक्सिस कोणतं कन्सिडर करायचं तुम्हाला? दॅट इज रेफरन्स ऍक्सिस कोणतं कन्सिडर करावं लागेल? रेफरन्स ऍक्सिस OB कन्सिडर करावं लागेल, कारण की व्हर्टिकल डिस्टन्स आपण काढत आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. तर पहिला जे सिरियल नंबर आहे मित्रांनो, कुठूनही स्टार्ट करा तुम्ही. हे तरी घेऊ शकता किंवा हे तरी घेऊ शकता. बॉटम फिगर पासून स्टार्ट करायचं आहे. तर बॉटम शेप कोणता आहे ते? सॉलिड सिलेंडर आहे. ओके. सॉलिड सिलेंडर आहे. तर त्याला मी V1 म्हणतो, कारण की सिरियल नंबर 1 दिलाय तर V1 म्हणणार. आता सिलेंडरचं व्हॉल्यूम माहिती आहे तुम्हाला, पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. तर पाय पाय तर कॉन्स्टंट आहे व्हॅल्यू. ओके. तर हे पाय ऍज इट इज राहणार. इथं लिहितो मी पाय ऍज इट इज. त्याच्यानंतर आता आर ची किंमत, डायमीटर समजा 400 असेल तर आर ची किंमत किती राहील रे? 200 चा स्क्वेअर. आणि हाईट किती दिलंय तुम्हाला? 500. ठीक आहे. तर ह्याचं व्हॅल्यू मित्रांनो, ह्याचं व्हॅल्यू येईल. ठीक आहे. आफ्टर कॅल्क्युलेशन बघा इथं. हम्म. तर ह्याचं व्हॅल्यू मित्रांनो 62.832 इंटू 10⁶. ठीक आहे. 10⁶ येणार आहे. ठीक आहे. तर सिलेंडर दिलाय, तर सिलेंडरचं व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे पाय आर स्क्वेअर एच. तर ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, आता इथं सॉलिड स्पियर आहे. सॉलिड स्पियर आहे. आता स्पियरचं व्हॉल्यूम काय आहे? V2. करेक्ट आहे. सिरियल नंबर 2 म्हणलं V2 येईल. आता स्पियरचं व्हॉल्यूम माहित आहे सगळ्यांना. दॅट इज 4/3 पाय आर क्यूब. मग 4/3 पाय ऍज इट इज. आता इथं डायमीटर 300 असेल तर रेडियस किती राहील रे? 150 चा क्यूब राहणार. तर ह्याची व्हॅल्यू बघा मित्रांनो, ह्याचं व्हॅल्यू येईल 14.137 10⁶ हे व्हॅल्यू राहणार आहे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला. आता वाय बार आपण रेफरन्स ऍक्सिस इथं लिहून देतो तुम्हाला. वाय बार विथ रिस्पेक्ट टू विच ऍक्सिस? पी. आणि हे मध्ये राहतो. लक्षात आलं? आता कोणता शेप आहे? सिलेंडर. आता सिलेंडरचं एक्झॅक्टली कुठे येते रे? एक्झॅक्टली H/2 ला. करेक्ट आहे. एक्झॅक्टली कुठे येणार? H/2 ला. तर बघा इथं Y1 चं डिस्टन्स जे आहे मित्रांनो H/2 ला येईल. आता H ची किंमत किती आहे? 500 डिवायडेड बाय 2 केलं तर हे 250 येणार आहे. मी फॉर्म्युले बघूनच हे व्हॅल्यूज लिहिलेले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. फॉर्म्युले बघूनच लिहिलेले आहेत. तर बघा इथं सिलेंडरचा फॉर्म्युला कोणता आहे? हा, सिलेंडरचा बघा वाय बारचा डिस्टन्स किती आहे? H/2. तर त्याच्यामुळे मी इथं काय लिहिलं? H/2 लिहिलं. ठीक आहे. आणि रेफरन्स ऍक्सिस म्हणजे कुठून मेजर करत आहे मी? O पॉइंट पासून मेजर करत आहे. लक्षात आलं ना? चला. आता नेक्स्ट Y2. आता सगळ्यात महत्वाचं, फर्स्ट शेपला काही प्रॉब्लेम येणार नाही. बॉटम शेपला, टॉपच्या शेपला तुम्हाला प्रॉब्लेम येणार, कारण की मॅक्सिमम पोरं हा वाला डिस्टन्स म्हणजे विथ रेस्पेक्ट टू ओ वाला डिस्टन्स ऍड करत नाहीत. ठीक आहे. तर लक्षात ठेवा 500 ऍड करून घ्यायचं किंवा पहिले फॉर्म्युला लिहा. ओके.
तर फॉर्म्युला काय राहील एक्झॅक्टली सॉलिड स्पिअर साठी इथं मी लिहून दिलेले आहेत किंवा व्हॅल्यूज ऍड केलेले आहेत बघा. स्पिअर साठी वाय बारचं डिस्टन्स किती आहे आर आहे. वाय बारचं डिस्टन्स आर आहे. तर इथं मिस्टेक काय करतात ते सांग. बघा आता आर प्लस करेक्ट आहे. कुठून मेजर करत आहेत रेफरन्स ऍक्सिस ओबी आहे म्हणजे ओ पासून मेजर करत आहे. हा झाला तुमचा आर करेक्ट आहे म्हणजे वाय बारचा डिस्टन्स बट रेफरन्स ऍक्सिस ओबी आहे म्हणजे हा वाला पण डिस्टन्स. कारण की आपल्याला डिस्टन्स कुठून पाहिजे ओ पॉइंट पासून पाहिजे. तुम्हाला काय ऍड करावं लागेल त्याच्यामध्ये 500 ऍड करावं लागेल. मग आर ची किंमत किती आहे आर ची किंमत 150 प्लस 500 तर ह्याची किंमत 650 येणार आहे. आता व्हॅल्यू तर बाकीचे तर पुढचं व्हॅल्यू गेट द आन्सर सारखा आहे. तर वाय बार इक्वल्स टू V1 y1 प्लस V2 y2 डिवायडेड बाय V1 प्लस V2. आता इथं हॅचिंग वाला नाही. हे वाला हॅचिंग दिसतात ना तुम्हाला ते हॅचिंग वाला नाही मायनस वाला फॉर्म्युला यूज करायचं नाही ऍडिशन वालाच कारण की हे कॉम्पोजिट फिगर आहे. ठीक आहे एकमेकावर एक ठेवलेले फिगर आहे. ठीक आहे तर आता V1 ची किंमत 62.832 10 टू द पॉवर 6 इंटू y1 ची किंमत 250 करेक्ट आहे. त्याच्यानंतर प्लस हे 14.137 इंटू 10 टू द पॉवर 6 इंटू 650 डिवायडेड बाय हे व्हॉल्यूम्स ऍड करून घ्या 62.832 10 टू द पॉवर 6 प्लस 14.137 10 टू द पॉवर 6 आफ्टर कॅल्क्युलेशन. तर वाय बार ची किंमत मित्रांनो बघा वाय बार ची किंमत एक्झॅक्टली कुठे येईल हे व्हॅल्यू दॅट इज 3.468 mm लक्षात ठेवा. आफ्टर कॅल्क्युलेशन तुमचं वाय बार काय राहणार. आता रेफरन्स ऍक्सिस काय आपल्याकडं ओबी म्हणजे ओबी पासून आपण रेफरन्स ऍक्सिस ओबी पासून मेजर करत केलेला आहे कॉम्पोजिट फिगरचं किंवा कॉम्पोजिट सॉलिडचं तुमचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची किंमत वाय डिरेक्शन मध्ये किती आलं दॅट इज 323.468. हा वाला प्रॉब्लेम PYQ मध्ये विचारलेला आहे समर 2023 मध्ये विचारलेला आहे. इथपर्यंत काय डाऊट एकदा प्रॉब्लेम व्यवस्थित बघून घ्या. चला मित्रांनो लास्ट प्रॉब्लेम आजच्या स्लाइडचा ओके आजच्या लेक्चरचं काय दिलंय फाइंड द सीजी ऑफ द कॉम्पोजिट सॉलिड ऍज शोन इन फिगर. तर फिगर दिलेला आहे तुम्हाला. हे सॉलिड कोण आहे सॉलिड स्पियर आहे त्या स्पियर वर काय रेस्ट आहे तुमचं सॉलिड कोण रेस्ट आहे त्याचे डायमेन्शन्स वगैरे दिलेले आहेत. ओके तर हा रेडियस समजा 50चा असेल तर हा बेस कितीचा बनल रे सांगा. बेस कितीचा बनल बेस तुमचा 2D चा बनल म्हणजे 100 mm चा. करेक्ट हा डायमीटर आहे ना हे डायमीटर आहे मग डायमीटर सॉरी 2D नाही 2R च बनल कारण की हा व्हॅल्यू R चा आहे तर इथं मी स्मॉल R ने डिनोट ओके. हा हाईट आहे ओके आणि हा R आहे लक्षात आलं. तर हे डायमीटरच्या बरोबर राहणार त्याचं बेस ऑफ द कोन. ओके चलो तर इथं सिरियल नंबर तर इथं काय नाही म्हणलं तर इथं एक्स बार आणि वाय बार तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे मित्रांनो. ठीक आहे सेंट्रोइडल डिस्टन्स किंवा त्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट्स अबाउट एक्स अँड वाय डिरेक्शन. ठीक आहे तर सिरियल नंबर शेप त्याच्यानंतर व्हॉल्यूम करेक्ट व्हॉल्यूम आणि मी काय करतो याला अजून एक लाईन ड्रॉ करतो म्हणजे आपल्याला एक्स बार आणि वाय बारच्या व्हॅल्यूज ऍक्युरेटली भेटणार. लक्षात आलं. एकच मिनिट हा. हा चलो व्हॉल्यूम कशामध्ये आहे MM³ मध्ये राहील. ठीक आहे त्याच्यानंतर एक्स बार विथ रिस्पेक्ट टू ओ अँड वाय बार विथ रिस्पेक्ट टू ओबी. आता हे MM मध्ये मेजर करतो हा आणि हा व्हॅल्यू पण MM मध्ये मेजर करतो. लक्षात आलं. ठीक आहे चलो आता ह्याचे व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू. फर्स्ट शेप कोणता आहे लक्षात ठेवा फर्स्ट शेप आहे तुमचा स्पिअरचा. ठीक आहे स्पियर आय थिंक हा स्पियर हो सॉरी सॉरी आय थिंक हे डायग्राम चुकलेला आहे मित्रांनो. हा स्पियर नाही हा हेमिस्पियर कारण की स्पियर एक्झॅक्टली कसा आहे सर्कल सारखा दिसतो ना तर इथं चुकीनं आलेला आहे हा
फिगर मध्ये, तर हा हेमिस्फियर आहे. ठीक आहे, कारण की हाफ आहे, हाफ पोर्शन ऑफ स्पियर आहे, तर हे हेमिस्फियरचं पोर्शन आहे. तर इथं हेमिस्फियर आहे आणि सेकंड पोर्शन कशाचा आहे, कोनचा आहे. लक्षात आलं. तर ह्याचे व्हॉल्युम्स माहित असणं गरजेचं आहे, दॅट इज V1. आता स्पियरचं व्हॉल्यूम, हा हेमिस्फियरचं व्हॉल्यूम हाफ ऑफ द स्पियर, म्हणजे 2/3 पाय आर क्यूब. आता 2/3 पायची किंमत किती आहे, पायची किंमत 20, ते तर कॉन्स्टंट आहे, ते व्हॅल्यू टाकायची गरज नाही. फक्त आर ची किंमत टाका, आणि आर ची किंमत किती राहणार रे, आर ची किंमत आहे 50 चा क्यूब. चला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा फास्टली, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा फास्टली. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो, ऍज पर माय कॅल्क्युलेशन, दॅट इज 262.975 इंटू 10⁻³ एकदा तुम्ही चेक करून घ्यायचा, क्रॉस चेक. त्याच्यानंतर आता V2 म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ कोन. आता कोनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता कोनचा फॉर्म्युला काय आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. तर इथं लिहा 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता 1/3 पायची किंमत किती आहे, ते कॉन्स्टंट आहे, ते टाकायची गरज नाही. आता इथं बघा, आर, आर म्हणजे काय, रेडियस. करेक्ट आहे, ह्याचा रेडियस जेवढं राहणार त्याच रेडियस राहणार आहे 50. हे समजलं का रे. हे डायमीटर आहे टोटल. मग हाफ पोर्शन कशाचं राहील, रेडियसचं राहील. आणि रेडियस कशाच्या बरोबर आहे, 50 च्या बरोबर आहे. ठीक आहे, आणि हाईट किती आहे त्या कोणचा, 200. चला कॅल्क्युलेट करा हे व्हॅल्यू. 0.333 इंटू पाय 3.14 इंटू 50 इंटू 200. तर याची किंमत आहे मित्रांनो 522.81 10⁻³ ऍज पर माय कॅल्क्युलेशन. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, आता नेक्स्ट. आता सगळ्यात महत्वाचं, आता रेफरन्स ऍक्सिस तुमचा हा बी आहे, ओ बी. करेक्ट आहे, हा ओ बी, आणि हा वाला ओ ए. आता एक्स व्हॅल्यूज विथ रेस्पेक्ट टू ओ ए मेजर करतो. ओके, तर एक्झॅक्टली हे कुठं पडते, हेमिस्फियर. ठीक आहे, एक्झॅक्टली बघा ना, कुठे येईल, सेंटरलाच येईल का. हे बघा एक्झॅक्टली हे, समजा हे सिमेट्रिक आहे, सिमेट्रिक अबाउट विच ऍक्सिस, सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस, म्हणजे याचा एक्सचं डिस्टन्स एक्झॅक्टली कुठे येईल, सेंटरला. आता सेंटरला म्हणजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स काय येणार, आर. असं नाही समजलं तर हे व्हॅल्यूज लक्षात ठेवायचं आहे. बघा आता हेमिस्फियर, एक्स बार किती आहे, ओके, आर. तर ह्याची व्हॅल्यू आर येईल. X1 ची किंमत किती येणार, आर, आणि आर किती आहे, 50 आहे. त्याच्यानंतर आता एक्स टू म्हणजे काय, कोणचं. कोणचं कुठं आहे, बघा हे राईट सर्क्युलर कोन, त्याचं पण किती आहे व्हॅल्यू, आरच आहे. लक्षात आलं, कारण की हा सिमेट्रिक अबाउट, हा फिगर कोणत्या ऍक्सिसला सिमेट्रिक आहे, सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिसला आहे. तर हा आर आणि हा 50. त्याच्यानंतर Y1, सगळ्यात महत्वाचं हे हेमिस्फियर. बघा मी आत्ता सांगितलं, हेमिस्फियर आपलं कर पोर्शन अपवर्ड आहे, म्हणजे कोणत्या डिरेक्शन मध्ये आहे, वाय डिरेक्शन मध्ये, म्हणजे हा कर पोर्शन एलिव्हेटेड आहे, अबाउट वाय ऍक्सिस आहे. मग त्याच्यासाठी त्याचा डिस्टन्स किती राहील वाय बारचं, 3r/8. बट आता हे कसं आहे, उलट आहे ना. बघा चेक करा, आहे का उलट, उलट आहे. इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 3r/8 आहे. बट आपल्याला कुठून मेजर करायचं, ओ पॉइंट पासून. तर हा टोटल व्हॅल्यू किती राहणार, आर. आर मधून समजा हा व्हॅल्यू तुम्ही मायनस केलं, तुम्हाला y1 चं डिस्टन्स भेटणार आहे, दॅट इज r-3r/8. समजा फिगर उलट आलं, फॉर्म्युले जे शेप दिलेले आहेत फॉर्म्युलेज मध्ये, त्या फॉर्म्युलेच्या त्या शेपचे उलट आलं, तर तुम्हाला फॉर्म्युला कसं, आर मधून म्हणजे रेडियस मधून तुम्हाला तेवढं व्हॅल्यू वाय बारचं किंमत मायनस करायचं आहे. तर इथं आर ची किंमत आहे 50, 50 मायनस 3 इंटू 50 डिवायडेड बाय आर. ती किंमत येईल मित्रांनो, एकदा चेक करू द्या मला व्हॅल्यू. 150 डिवायडेड बाय 8, 18.75. 50 मायनस 18.75 केलं तर हे 31.25 व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर Y2. आता Y2 काय राहील, आता Y2 कशाचा आहे, बघा आता कोणचा आहे. आता हे बघा, बेस पासून अपवर्ड गेलं तर त्याचं जे वाय बार डिस्टन्स आहे किती आहे, h/4. लक्षात आलं, वाय वाय डिस्टन्स किती आहे, h/4 आहे मित्रांनो. मग इथून ते इथपर्यंतचा व्हॅल्यू किती आहे, h/4 आहे.
कोनसाठी. बट आपल्याला मेजर कुठून करायचं आहे? ओ पॉइंट पासून मेजर करायचं आहे. म्हणजे ह्या आर कशामध्ये ऍड करू मी? h/4 मध्ये ऍड करावं लागेल. आर प्लस h/4. आता आर किती आहे? 50. 50 प्लस h/4 200 डिवायडेड बाय 4. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो हा 50. 50 प्लस 50 100. आता डायरेक्टली तुम्हाला काय एक्स बार आणि वाय बारची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. तर V1 x1 प्लस V2 x2 डिवायडेड बाय V1 प्लस V2. व्हॅल्यूज टाकून द्यायच्या याच्यामध्ये. किती येईल? 262.97 इंटू 10 टू दी 975 इंटू 10 टू दी पॉवर 3 इंटू x1 ची किंमत किती आहे? 50 प्लस V2 ची किंमत 522.81 10 to the power 3 into 50 divided by 262.975 into 10 to the power 3 plus 522.8 10 to the power 3. तर याचं किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन 15 प्लस काय, कारण की हे सिमेट्रिक अबाउट वाय आहे, तर एक्झॅक्टली सेंटरला डिवाइड होईल अबाउट एक्स ऍक्सिस. लक्षात आलं? तर हे झालं तुमचा कशाची किंमत? एक्स ची, एक्स बार ची किंमत. आता वाय बार तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे वाय बारचा. दॅट इज V1 y1 प्लस V2 y2 डिवायडेड बाय V1 प्लस V2. तर हे V1 ची किंमत व्हॅल्यू बघा, कॉपी पेस्ट करा. 262.975 262.975 10 टू दी पॉवर 3 इंटू वाय वन ची किंमत आहे 31.25 31.25 प्लस 522.81 इंटू 10 टू दी पॉवर 3 इंटू ह्याची किंमत बघा मित्रांनो 100 आहे. ठीक आहे. तर 100 डिवायडेड बाय हे व्हॅल्यू 262.975 10 टू दी पॉवर 3 522.81 10 टू दी पॉवर 3. ठीक आहे. चला कॅल्क्युलेट करा, हे किती येईल व्हॅल्यू? तर ह्याची किंमत अकॉर्डिंग टू माय कॅल्क्युलेशन हे आहे 17.11 किंवा 11 लिहिलं तरी जमते. तर इथं जी जे पॉइंट आहे एक्स बार कॉमा वाय बार करस्पॉन्ड्स टू एक्स ची किंमत किती आली की आपल्याकडं? एक्स ची किंमत आहे 50 मित्रांनो आणि वाय बार ची किंमत आहे 17.11. लक्षात आलं का? एकदम सिंपल बेसिक वे मध्ये. तुम्हाला फक्त हा रेफरन्स ऍक्सेस लक्षात ठेवा. ह्या अप्पर बॉडीसाठी, अप्पर सॉलिड बॉडीसाठी तुम्हाला डिस्टन्स कशाचं ऍड करावं लागेल? दॅट इज डाउनवर्ड बॉडीचं डिस्टन्स, जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते ऍड करावं लागेल. इन विच डिरेक्शन? इन वाय डिरेक्शन. लक्षात ठेवा मित्रांनो. तर इथपर्यंत काय डाऊट? हे दोन प्रॉब्लेम जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. अशा नंबर ऑफ प्रॉब्लेम्स मी ऑफलाईन क्लासमध्ये सॉल्व्ह करून घेतलेले 50-60 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. ठीक आहे. भरपूर प्रॅक्टिस झाली आमच्या ऑफलाईन क्लास स्टुडंटचा. तुम्ही विचारू शकता, आपला रिव्ह्यू घेऊ शकता मेकॅनिक्सचं. ठीक आहे. आता नेक्स्ट जे व्हिडिओ येणार आहे, तुम्ही मला सांगायचं आहे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टी आहे, त्या टॉपिकच्या रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. ठीक आहे. आपण ह्या व्हिडिओला इथं वाइंड अप करून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खुश राहा, स्टडी जास्त करा, टाइम मॅनेजमेंट प्रॉपरली करा आणि टाइम इन्व्हेस्टमेंट मोबाईल मध्ये न करता स्टडीज मध्ये तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद.